मात्र दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका नाकारायला हवी होती असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी का खासदार नहीं, एक कलाकार है, तो आप उसको राष्ट्रवादी का खासदार करके उसको सियासती रंग मत दीजिए। जब 2017 में उन्होंने ये भूमिका अदा की थी तब वो उसका राष्ट्रवादी से कोई संबंध नहीं था, वो कलाकार थे और उस कलाकार होने के नाते जो अभिनय वो कर रहे हैं उसका हम विरोध करेंगे। अगर हम शरद पोंक्षे को विरोध करते आए हैं, अगर हमने विनय आपटे को विरोध किया है, तो हम अमोल कोल्हे को भी विरोध करेंगे, क्योंकि ये वैचारिक स्तर की लड़ाई है। विचारों से खेला नहीं जा सकता। अमोल कोल्हे हमारे दोस्त हैं, लेकिन अगर वो गांधी हत्या के, भले ही उसका वो बात करेंगे कि मैं समर्थन नहीं कर रहा हूँ, लेकिन जब अभिनय एक आदमी का, एक चरित्र का किया जाता है तो वो चरित्र अपने आप में आपको अपने आप में डालना पड़ता है, तब अभिनय बाहर आता है। तो ये हो नहीं सकता। राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिनेमात केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून राजकारण रंगलंय। मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। एखादा कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्याचे विचार तसेच असतातच असं नाही, असंही रोहित पवार म्हणाले। एखादा ॲक्टर काय भूमिका करतो त्याच्यावरनं त्याचे विचार, नाही तर त्याची विचारसरणी, नाही तर त्याचं रिअल लाईफमध्ये तो ज्या पद्धतीने वागतो ते सेम असतं असं नाही। हा मूवी त्यांनी राजकारणामध्ये यायच्या आधीच खरं तर त्या ठिकाणी केला होता। आणि राहिला प्रश्न या पिक्चरच्या बाबतीत, उदात्तीकरण कोणाचं केलंय, काय विचार पुढे या मूवीमध्ये नेलाय, हे आज तर सांगता येणार नाही। पिक्चरमध्ये काय हे रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळू शकतं। अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका करण्यामध्ये काही गैर नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे। मी अमोल कोल्हे यांची पाठराखण करेन, मात्र त्यांनी विचारही मान्य केले का असं सांगावं, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केलाय। माझं व्यक्तिशः मत वेगळं आहे। अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत आणि कलाकार म्हणून अशा प्रकारची कुठलीही भूमिका स्वीकारण्याचं आणि ती वठवण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला असतं। मुद्दा आहे की अमोल कोल्हेंनी जी भूमिका साकारली नथुराम गोडसे, त्यांचे विचार त्यांना मान्य आहेत का, कारण त्यांच्या पवारसाहेबांना ते मान्य नाही आहे आणि त्यामुळे तो एक वेगळा विषय। त्यांनी कलाकार म्हणून अशा प्रकारे नथुराम गोडसेंची भूमिका बजावली, भूमिका वठवली, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन काही नाही। आनंद दवे यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेल्या भूमिकेचं समर्थन केलंय। अमोल कोल्हेंनी केलेल्या भूमिकेत काहीही आक्षेपार्ह नसल्याचं दवे यांचं म्हणणं आहे। खरं तर अमोल कोल्हे 2017 सालापासून या चित्रपटावर काम करतायत। त्यांनी राष्ट्रवादीत जात असताना किंवा राष्ट्रवादीने त्यांना घेत असताना या पूर्व इतिहासाची राष्ट्रवादीला कल्पना नसेल असं संभवत नाही। ते आधी शिवसेनेत होते, शिवसेनेची त्याविषयीची आधीची भूमिका राष्ट्रवादीला माहीत नसेल असं सुद्धा संभवत नाही। परंतु त्यानंतर सुद्धा पैशासाठी, आर्थिक फायद्यासाठी एखाद्या अभिनेत्यानं त्याच्या वैचारिक भूमिकेपेक्षा एकदम वेगळी भूमिका करणं, आम्ही याला काही आक्षेपार्ह मानत नाही। ती त्यांची इच्छा आहे असं मी मानतो।